या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये बक्षीस वितरण समारंभाच्या टप्प्यावर आलेलो आहोत। तत्पूर्वी आज ज्या एकांकिका सर्व संघांनी सादर केल्या आणि त्या संघांचं परीक्षक ज्या परीक्षकांनी केले डॉक्टर अरुण मिरजकर, डॉक्टर प्रमोद काळे आणि धन गडकरी या तिघांनी जे केले ओव्हरऑल संपूर्ण एकांकिका स्पर्धेबद्दल आणि त्याच्या परीक्षणाबद्दल एक थोडक्यात मनोगत व्यक्त करते। जय भीम। खर तर ही जी एकांकिका स्पर्धा झाली आहे त्या स्पर्धेमध्ये ज्या संयोजकांनी खूप चांगलं काम केलं त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करूया। कारण सांगलीमध्ये अशा पद्धतीनं स्पर्धा होणं आणि तीही एका विचारसरणीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला अभिवादन करण्यासाठीच ही स्पर्धा होती असं मी समजतो। सांगली नाट्य पंढरी म्हणून आहे, पण हिच्यामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची ही स्पर्धा होते आणि खूप उत्साहात झाले। कारण 3 वाजत आले तरी अजून सुद्धा नाट्यप्रेमी आणि विचारप्रेमी सगळेच लोक समोर आहेत। त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा। आता परीक्षक म्हणून मी फार थोडंसं बोलणार आहे। परीक्षक म्हणून ज्या वेळेला ही 8 नाटकं बघितली, एकांकिका बघितल्या, त्याच्यामध्ये एक गोष्ट पहिल्यांदाच क्लिअर करतो की बऱ्याच एकांकिका ह्या टाइमच्या बाबतीमध्ये जवळजवळ डिबारच झाल्या होत्या, परंतु आपण टाइम सेन्स तो टाइमचा जो भाग आहे, वेळेचा जो भाग आहे तो पाळला नाही। कारण चला एकाला सूट दिली की सगळ्यांना सूट दिली पाहिजे आणि म्हणून त्या 8 एकांकिकेच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं टाइमचं फार एक्सेसिव्ह होत असेल तर बघितलं होतं, पण तसं काही झालं नाही। ते 1 तास 5 मिनिटं 8 मिनिटं वगैरे वगैरे होत्या। विचाराच्या बाबतीमध्ये बघितलं तर एक विलक्षण गोष्ट होती की आजच्या काळाशी, आजच्या काळाला साधर्म्य असणारी, आजच्या प्रश्नाला भेटणारी, नवीन फॉर्म मधल्या अशा एकांकिका इथं बघायला मिळाल्या आणि चुरस प्रचंड होती। एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, तिचा विचार आणि त्या आधारे या एकांकिकांचं परीक्षण असा तो एक मुद्दा होता। सगळ्याच एकांकिका अशा होत्या की नव्या काळाला गवसणी घालणाऱ्या, नवीन विचारांना गवसणी घालणाऱ्या, म्हणजे आंबेडकरी विचारातून त्या बाहेर काढता येत नव्हत्या अशाच होत्या। एखादी दुसरी अपवाद असेल, पण बाकीच्या सगळ्याच वेगवेगळ्या होत्या। पण त्याच्यामध्ये जे नवीन पद्धतीचा फॉर्म आहे किंवा नवीन विषयाला गवसणी घालण्याचं जे काही होतं ते या एकांकिकेच्या स्पर्धेनं साध्य केलं असं मला वाटतं। ही आंबेडकरी एकांकिका स्पर्धा होती आणि याच्यामध्ये अतिशय नवीन पद्धतीचा विषय या एकांकिकेच्या स्पर्धेमध्ये आला आणि ते जोमानं, ताकदीनं, बेधडकपणे जिथं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण विषय मांडत असतो त्या अभिव्यक्तीनं हे सगळं मांडलं गेलं। लेखकांनी खूप ताकदीनं मांडलं गेलं। नवीन नवीन कलाकार इथं दिसले, आम्हाला तर खूप ताकदीचे कलाकार दिसले। कॉलेजचीच मुलं असतील कदाचित, पण इतक्या ताकदीनं त्यांनी अभिनय केला। खूपच चांगल्या पद्धतीनं लेखक दिसले, नवीन मुलं। आजकाल स्क्रिप्ट मिळत नाही ही जी ओरड आहे मराठी रंगभूमीवर, मला त्यांना म्हणायला लागतं की हे बघा की वेगवेगळ्या विषयावरती संविधानाला अभिप्रेत असणारं किंवा आजच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अभिप्रेत असणारं, माणुसकीला, मानवतेला अभिप्रेत असणाऱ्या अशा पद्धतीचं लेखन करणारी नवीन मंडळी काय पद्धतीने लिहितात, फॉर्म किती वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळतात याचं उत्तम उदाहरण या एकांकिकेमध्ये मला सापडलेलं आहे। पारंपरिक फार कमी एकांकिका होत्या की ज्या फारच ट्रॅडिशनल लेवलवरती त्यांचा परफॉर्मन्स वगैरे होता, पण त्या फार कमी होत्या। हे या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं ही स्पर्धा या अर्थानं यशस्वी झाली आणि जे आता विजेते झालेत, आता विजेते आणि पराजित यांच्यामध्ये फार कमी अंतर आहे या स्पर्धेमध्ये। तसं काय फार हे नाही की 3च काढायच्या, त्यामध्ये आम्ही ठरवून आणखी 2 आमच्या मनामध्ये होत्या, त्या उत्तेजनार्थ म्हणून 2 एकांकिका, म्हणजे 5 झाल्या, आता राहिल्या 3च। अशा पद्धतीचा निकाल आहे आणि निकाल लावताना एक गोष्ट झाली की तिघांचे विचार विनिमय आणि गुण बघूनच या जे काय विजेते नंबर ठरवले ते तशा पद्धतीनं आम्ही निकाल दिलेले आहेत। पुरुषांच्या मध्ये 2 कलाकार, स्त्रीमध्ये 2 कलाकार,
रंगमंचाच्या तांत्रिक गोष्टीचा विचार करून नेपथ्य लाईट्स या गोष्टीच्या मध्ये काही त्यांचे विजेते अशा पद्धतीचा निकाल काढलेला आहे. मला वाटतं प्रमोद काळे, धन गडकरी हे प्रख्यात आहेत, अनेक स्पर्धा करतात आणि आम्ही तिघांनी मिळून या सगळ्या निकालाचा एक थोडा आम्ही प्रत्येक नाटक एकांकिका झाल्यानंतर विचार करतच होतो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं एक निकाल चांगला देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्या पद्धतीनं तो निकाल आत्ता तुमच्या समोर थोड्याच वेळात येईल आणि मला असं वाटतं की स्पर्धक नाराज होणार नाहीत, माझा नंबर आला नाही, मला का दिला नाही वगैरे असं होणार नाही. कारण स्पर्धा खूप अटीतटीची झाली. तुम्ही कधी कधी असं होतं की प्रचाराची नाटकं होती की काय, पण प्रचार सुद्धा इतका कलात्मक पद्धतीनं इतका चांगल्या पद्धतीनं करायचा असतो, हे या स्पर्धेनं आणखी एक वैशिष्ट्य इथं दाखवून दिलेलं आहे. आपलं म्हणणंच हे असलं पाहिजे नाटकामध्ये, असं पहिल्यापासूनच आपण त्या मताच्यावर की आपलं काहीतरी म्हणणं आहे आणि ते मांडायला पाहिजे, बेधडकपणे मांडायला पाहिजे, त्याची गोची होता कामा नये आणि कलेच्या माध्यमातून ते थेटपणे मांडायला पाहिजे. तर ते इथं मांडलं गेलंय. हे त्यामुळे या स्पर्धेचा यशस्वी ही स्पर्धा झाली असं मी म्हणतो आणि माझ्यानंतर मी धन गडकरी त्यांचं थोडंसं मनोगत व्यक्त करते. मी स्पर्धेबद्दल नाही बोलत, बसून आता झोप यायला. मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटली. लेखक अज्ञात आहेत पण आत्ताच्या कॉन्टेक्स्टला हे सर्वांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. एक राजा असतो आणि खूप आत्मकेंद्री आत्मप्रौढी मिरवणारा राजा असतो आणि त्याला एंटरटेन करायला त्याच्या नगरीमध्ये आपला व्यवसाय वाढावा म्हणून बाहेरनं काही व्यापारी येत असतात किंवा त्या नगरीतले व्यापारी त्या राजाला एंटरटेन करत असतात आणि तिथला पूर्ण व्यवसाय आपल्या ताब्यात कसा येईल याच पद्धतीनं ते राजाचा गौरव करत असतात सातत्यानं. आणि राजा स्वतःचं कौतुक सातत्यानं होतंय त्यामुळे तो स्वतःमध्ये मग्न असतो. असं सगळं चालू असताना प्रजेचं काय चालू आहे काय राजाला देणं घेणं नसतं. प्रजा पण जसा लहरी राजा तशीच अंध प्रजा असते. असंच राजा या सगळ्या प्रलोभनांना भुलला हे कळाल्यानंतर व्यापारी काय करतात आयडिया, एक दिवशी दरबारात जातात आणि राजाला म्हणतात राजा तुझ्यासाठी यावेळेला आम्ही वेगळी गिफ्ट आणली. राजा खुश होतो नेहमीप्रमाणे, काय दाखवा म्हणतो. तर एक पेटारं खोलून हे सगळे व्यापारी हातात काही नसतं आणि असं खोलून दाखवतात. राजा म्हणतो काय आहे, तर ते व्यापारी म्हणतात हा सदरा आहे. राजा म्हणतो हा सदरा दिसतच नाही मला. नाही राजा, हा खूप शक्तिमान मायावी अदृश्य सदरा आहे. तर आता पुढची जी तुझी मिरवणूक काढायची आपण नगरीतून, तर ती मिरवणूक या सदऱ्यामध्ये काढायची आहे. पण एकच आहे, तुला आत्ताची वस्त्र सगळे उतरवायला लागणार आहेत. राजा म्हणतो असं, पण मग मी याच्यात चांगला दिसेल? हो जा. राजा तुझ्यासारखं सुंदर कोण आहे का या जगामध्ये? मग राजा खुश होतो आणि आहे ती सगळी वस्त्र काढून तो अदृश्य सदरा परिधान करतो आणि नगरीतून त्याची मिरवणूक सुरू होते. सगळे त्याच्यावरती फुलांचा वर्षाव करतात. राजा किती सुंदर दिसतोयस, राजा तुझ्यासारखा गौरवशाली आम्हाला राजा आजपर्यंत मिळालाच नाही, तू आलास तेव्हापासून स्वातंत्र्य सुरू झाले या देशाचं, अशी सगळ्यांची राजाचा गौरव करायला सुरुवात होते. राजा खुश होत जातो. जशी नगरातून मिरवणूक फिरायला लागते तशी एका कोपऱ्यात कुठल्याशा पडक्याशा शाळेच्या बाहेर दोन भणंग अवस्थेतले व्यक्ती दिसतात राजाला. राजा आता थोडासा जोमात असतो ना, की सगळेच जण खुश आहेत, सगळे माझा उदोउदो करतात आणि ते बिचारे दोघे का बरं असे भणंग अवस्थेत उभे आणि असे का पाहतात माझ्याकडे मिश्किल नजरेनं. मग तो म्हणतो सेनापती त्या दोघांना बोलवा. सेनापती कानात सांगतो राजाच्या, राजा त्या दोघांना काही विचारू नकोस. नाही असं कसं, त्या दोघांना बोलवा, सगळेच जण माझा उदोउदो करतायत, त्यांचंही मत मला जाणून घ्यायचंय. सेनापती पुन्हा एकदा राजाला सांगतो त्या दोघांना विचारू नका. नाही म्हणतो. राजा आदेश देतो, दोघांना बोलवलं जातं. काय रे तुमचं काय म्हणणं आहे, कसा दिसतोय मी?
सगळी नगरी माझा गौरव करताय. दोघं जण उत्तर देतात. आता नागडा आहेस तू, नागडाच दिसतोयस राजा. राजा संतापतो. यांची हिंमतच कशी झाली असं बोलायची. सेनापती पुन्हा येतो. राजा तुला मी आधीच सांगितलेले या दोघांना बोलवून काही विचारू नको म्हणून. नाही आधी यांना कैदेत टाका, मग यांचं काय करायचं ते बघूयात आपण. आणि तरी मग त्याला उत्सुकता असते कोण आहेत असे मायाशी बेअदबीनं वागणारे. तेव्हा सेनापतीला पुन्हा बोलवतो. कोण होते ते दोघे? सेनापती म्हणतो राजा एक पत्रकार होता आणि एक कलाकार होता. राज हे दोन घटक आपापली जबाबदारी पार पाडतायत का हे बघायचा आजचा दिवस होता. आणि आपली कलाकृती अशा भाष्याशिवाय वांझोटी ठरते असं माझं व्यक्तिगत मत आहे. एवढाच मेसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बाकी तुम्ही नाटक करतच राहा. निकाल आमच्या हातात आहे म्हणून आमचं म्हणणं ऐकून घेणाऱ्या सगळ्या मित्रांना नमस्कार. फार महत्वाचा मुद्दा सांगतोय मी माझ्या संबंधित कोणत्याही चित्रपटाच्या सेटवरती गेलो, 8-10 व्हॅनिटी व्हॅन लागलेलं असतात आणि 8-10 व्हॅनिटी व्हॅनमधील डिरेक्टर असेल, प्रोड्युसर असेल, एडिटिंगवाले असेल, कलाकार असतील, कुणाच्याही व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलो तर मला कोणीही नकार देत नाही. कारण मला त्यांच्यातलं सगळं कळत नाही पण वेगळं कळतं. त्याला कारण असं आहे कारण माझं नाटकाचा जे अंग आहे ते मजबूत आहे. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की या नाटकानंतर काय हा प्रश्न अजिबात मनात आणू नका. त्याचं उत्तर आहे की दृकश्राव्य माध्यमात तुम्ही पुढे यावं आणि या लोकांना जे आपण लाईव्ह करतो इथं रिटेक नसतो स्टेजवरती. तो रिटेक नसल्यामुळं आपण एवढं परफेक्ट असतो की सगळी लोक पडद्यावरती सहज असे फ्री फ्लो वाहत जातात आणि फार चांगलं प्रदर्शन करतात. तर मित्रांनो फक्त इथंच न थांबता हे जे काही प्रबोधनाचं काम चाललेलं आहे ते दृकश्राव्य माध्यमातून पडद्यावरती यावं, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज सकाळपासून गेली महिनाभर जी 1 महिना किंवा 2 महिने चाललेली दगदग होती ती खरोखर आज म्हणजे संपूर्ण होऊन आज आपल्यासमोर दिमागात हा बक्षीस वितरण सोहळा म्हटलं तरी काही हरकत नाही. आमचं खरं तर मी सम्यक्रांती फाउंडेशनचा उपाध्यक्ष म्हणून 2 शब्द पहिला बोलण्यासाठी आलो. परवा सर्वांनी ज्या एकांकिका सादर केल्या त्या सर्वांना खूप खूप सुंदर एकांकिका सादर झाल्या. आमचे ब्रिजेश सर असू देत, घुटणेकर सर असू देत, अशफाक सर असू देत, त्यांनी आम्हाला एक हाक दिली. आणि नाटक एक चळवळ पोचवण्याचं माध्यम आहे. चळवळ म्हटल्यानंतर आमच्या डोक्यात वळवळ झाली आणि ती वळवळ आता इथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत आणली. इथून पुढे पण अशा चळवळीच्या कार्यक्रमात सर आम्हाला कधीही जर आवाज दिला तर आम्ही दुसऱ्या क्षणी आपल्या समोर उभे असू. आणि एवढेच मी शब्द सांगतो आणि सर्वांना परत एक वेळ शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर डॉक्टर विनोद पवार या संपूर्ण स्पर्धेविषयी आपले मत मांडतील. युथ फेस्टिवल आणि राज्यनाट्य स्पर्धेला 30 वर्षापूर्वी आम्ही होतो. खूप वर्षाच्या गॅपने आता स्टेजवरती आलो. तर ह्याच्यामध्ये बॅकस्टेजला थांबल्यानंतर काय काय करावं लागतं म्हणजे जिलेटिन बदलणं असू दे, स्पॉट्स ऍडजस्टमेंट करणं असू दे, मार्किंग करणं असू दे आणि त्या मूडमध्ये जाणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड आहेत आणि हा कसं एक टीम वर्क आहे हे आज आम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा अनुभवलं. आणि एक प्रकारची ती नशाच असते परफॉर्मिंग आर्ट्सची
त्यातून लवकर मनुष्य बाहेर येत नाही आणि कितीतरी आर्थिक अडचणी असताना सुद्धा अशा परिस्थितीमध्ये हे जे लोक कलाकार धडपडत असतात ते फार महत्वाचं आहे. अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा होती विचारधारेच्या माध्यमातून आणि त्यासाठी या सगळ्या मागे फार मोठे जे काही ज्यांचे हात आहेत ते म्हणजे आमचे सन्मित्र राजू कांबळे, पूर्णवेळ कार्यकर्ते, अशफाक शेख, ब्रिजेश संघमित्र जे लिखाणही करतात, त्यांची चांगली नाटकं स्टेजवरती आलेली आहेत, दीपक गोठणेकर आणि इथं प्रचंड मेहनत आणि आपलं कौशल्य वापरणारे आमचे सूरज असतील, त्यांची टीम असेल आणि आर्थिक पाठबळ ज्या लोकांनी दिलं मनापासून, यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. कुठल्याही राजकीय पक्षाची हुजरेगिरी न करता कार्यकर्त्यांच्या एफर्ट्स मधून ही स्पर्धा झाली. हे विशेष उल्लेखनीय, कारण तुम्ही मागायला गेला की देतात पण मांडलिकत्व स्वीकारायला होतं, हे आपण केलेलं नाही. हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं. तर या सगळ्या लोकांनी जे काही हे केले आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर निसर्गंद, जे मूळ निवासी सभ्यता संघ, ह्या देशाचे मूळचे रहिवासी जे आहेत त्यांच्या सभ्यता, संस्कृती शब्द आपण थोडासा बाजूला ठेवलाय, पण सभ्यता काय आहे आणि या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवरती ते काम करतात. आणि टाटानगर असेल किंवा आता आपला नियोजित कार्यक्रम जो होता धर्मशाळा या ठिकाणी होणार होता, ऑक्टोबरमध्ये तो होणार आहे आणि यांचं फार मोठं योगदान या संदर्भामध्ये आहे. आज आमचे जे परीक्षक आहेत त्यांचं मनापासून आभार, कारण चिकित्सक पद्धतीने पाहणं आणि अलर्ट राहणं आणि कुणावरही अन्याय होऊ न देता ही सगळी स्पर्धा पाहणं हे फार मोठं काम आहे आणि त्याच्याबद्दल मी हे करतो. ही सुरुवात आहे. आपण चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीचे नियोजन येणाऱ्या काळामध्ये करूया. आमचा हा पहिलाच प्रयत्न होता. काही त्रुटी निश्चितपणे राहिल्या असतील, पण मनापासून कुणाची गैरसोय होऊ नये आणि जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे. शिरोळच्या कार्यकर्त्यांची आम्हाला साथ मिळाली, अनेक पुरोगामी संघटनांनी आम्हाला हातभार दिलेला आहे, ज्येष्ठ लोकांनी आम्हाला हातभार दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा. इतकंच या ठिकाणी मला बोलायचं. धन्यवाद. बक्षीस वितरण आपण प्रारंभ करतो. ह्या एकांकिका स्पर्धेचा निकाल काही क्षणात आपल्या समोर येत आहे. यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक यासोबत उत्तेजनार्थ पारितोषिकांसह अनेक वैयक्तिक पारितोषिकं आपण देणार आहोत. सहभागी सर्व संस्था आणि कलावंतांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत. तर सर्वप्रथम उत्कृष्ट प्रकाश योजना यासाठी द्वितीय क्रमांक मी इथं जाहीर करत आहे. एकांकिकेचे नाव आहे म्ह उठलाय ऋषिकेश पवार. पारितोषिकाचं स्वरूप आहे स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ आयुष्मान बाळासाहेब मारुती कांबळे तासगाव यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि आयुष्मान गौतम कांबळे यांच्याकडून रोख रक्कम. उत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय क्रमांक ऋषिकेश पवार, म उठलाय. हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करते गौतम कांबळे सर आणि प्रसेनजीत दीक्षांत सर यांना. मी विनंती करते की त्यांनी विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्व स्पर्धकांना विनंती आहे की कृपया आपण पुढील आसनावर स्थानापन्न येऊन बसावायचं आहे. यानंतर उत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम क्रमांक, एकांकिकेचं नाव आहे नवरा आला वेशीपाशी, राजेश शिंदे. हे देण्यासाठी मी आमंत्रित करते सूरज संतोष कांबळे सर यांना. संतोष कांबळे सर यांना
कांबळे सर पुन्हा एकदा यांना आमंत्रित करते आणि संतोष कांबळे सर यांना. उत्कृष्ट संगीत तृतीय क्रमांक आहे सुरेश. एकांकिकेचं नाव आहे स्पर्शाची गोष्ट. यासाठी आयुष्यमान नितीन अभिमन्यू जगताप पुणे यांच्याकडून स्मृतिशेष तारका अभिमन्यू जगताप यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह. सूरज कांबळे सर आणि संतोष कांबळे सर आपण तिथेच थांबायचं आहे. यानंतर उत्कृष्ट संगीत प्रथम क्रमांक एकांकिकेचं नाव आहे वामन दादा तन्मय कांबळे. मानचिन्ह आणि स्मृतिशेष तारका अभिमन्यू जगताप यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आपणास देण्यात येत आहे. उत्कृष्ट यानंतर उत्कृष्ट नेपथ्य यासाठी तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत मऊ उठलाय आतिश कांबळे. यासाठी मी आमंत्रित करते सम्यक संबोधी यांना. स्मृतिशेष राहुल संबोधी यांच्या स्मरणार्थ सम्यक संबोधी यांच्याकडून रोख रक्कम आणि स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह आपणास प्रदान करण्यात येत आहे. द्वितीय क्रमांक म उठलाय आतिश कांबळे. यानंतर उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांक मी सम्यक संबोधी आणि संगीता संबोधी मॅडम यांना पुन्हा एकदा आमंत्रित करते. उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांक आहे एकांकिकेचं नाव आहे गटार SS अख्तर. स्मृतिशेष राहुल संबोधी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ मानचिन्ह आपणास प्रदान करण्यात येत आहे. यानंतर पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट लेखन. यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर नामदेव कस्तुरे सर यांना. स्मृतिशेष भारती कांबळे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह असं हे स्वरूप आहे. उत्कृष्ट लेखनाचं द्वितीय पारितोषिक जात आहे. एकांकिकेचं नाव आहे स्पर्शाची गोष्ट मच्छिंद्रनाथ. नामदेव कस्तुरे यांना मी विनंती करते. आतिश कांबळे. स्पर्शाची गोष्ट मच्छिंद्रनाथ. सॉरी. यानंतर उत्कृष्ट लेखन प्रथम क्रमांक जात आहे. एकांकिकेचं नाव आहे लेबल डॉक्टर निलेश माने. माननीय गौतमीपुत्र कांबळे सर यांना मी विनंती करते की आपण विजेत्यांचं सन्मान चित्र देऊन
यासाठी मी डॉक्टर विनोद पवार सर आणि दीपक कोटणेकर सर यांना आमंत्रित करते. उत्कृष्ट अभिनय स्त्री पात्र याचं स्वरूप आहे माननीय प्रणव पाटील यांच्याकडून आमदार शरद पाटील यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि इंदुताई मारुती कांबळे यांच्या सन्मानार्थ सन्मान चिन्ह. तृतीय क्रमांक जात आहे स्पर्शाची गोष्ट या एकांकिकेतील चिकू ही भूमिका केलेली मनस्वी लगाडे. डॉक्टर विनोद पवार सर आणि दीपक कोटणेकर सर. जोरदार टाळ्या वाजवून आमच्या छोटीचं मनोबल वाढवायचं आहे. डॉक्टर विनोद पवार सर आणि कोटणेकर सर यांनी तिथंच थांबायचं आहे प्लीज. यानंतर उत्कृष्ट अभिनय स्त्री पात्र प्रथम क्रमांक जात आहे नवरीची भूमिका केलेली रंजना मोरे. नवरा आला वेशीपाशी. माननीय प्रणव पाटील यांच्याकडून स्मृतिशेष शरद पाटील यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि आयुष्मान बाळासाहेब कांबळे तासगाव यांच्याकडून स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह. यानंतर स्त्री पात्रानंतर आता पुरुष पात्राचे निकाल मी आपल्या समोर ठेवत आहे. यासाठी मी आमंत्रित करते माननीय विनोदिनी मिरजकर मॅडम आणि डॉक्टर दीपा श्रावस्ती मॅडम. उत्कृष्ट पुरुष अभिनय याचे स्वरूप आहे आयुष्मान कोटणेकर सर यांच्याकडून स्मृतिशेष मास्तर सावळाराम कोटणेकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह. याच्यात पुरुष पात्राला जो द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे मऊ उठलाय या एकांकिकेतील दिनकर आकाश कदम. विनोदिनी मिरजकर मॅडम आणि दीपा श्रावस्ती मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना मानचिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर उत्कृष्ट अभिनय पुरुष विभाग मी दीपा मॅडम आणि विनोदिनी मॅडम यांना विनंती करते की आपण तिथंच थांबायचं आहे. यानंतर उत्कृष्ट अभिनय पुरुष विभाग प्रथम क्रमांक जात आहे बापाची भूमिका साकारणाऱ्या स्पर्शाची गोष्ट या एकांकिकेतील राहुल पेडणेकर. स्मृतिशेष मास्तर सावळाराम कोटणेकर यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम आणि स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह असं ह्या पारितोषिकाचं स्वरूप आहे. विजेत्यांचा यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर निसर्गंद सर आणि प्राध्यापक SD पवार सर यांना. यानंतर उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार इथं आपण जाहीर करतोय. याचं स्वरूप आहे स्मृतिशेष पंडितराज गस्ते यांच्या स्मरणार्थ आयुष्मान राहुल गस्ते यांच्याकडून रोख रक्कम आणि बाळासाहेब मारुती कांबळे तासगाव यांच्याकडून स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह. उत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक जात आहे लेवल या एकांकिकेला डॉक्टर निलेश माने. मी डॉक्टर निसर्गंद सर आणि प्राध्यापक SD पवार सर यांना
दिग्दर्शन प्रथम क्रमांक जात आहे स्पर्शाची गोष्ट व चित्रनाट आणि आनंद. पारितोषिकाचं स्वरूप आहे श्रुतिशेष पंडितराज गस्ते यांच्या स्मरणार्थ लोकरत्न राहुल गस्ते यांच्याकडून आणि आयुष्यमान बाळासाहेब मारुती कांबळे तासगाव यांच्याकडून स्मृतिशेष इंदुताई मारुती कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्मान. विविध विभागानंतर आता आपण ज्या एकांकिका स्पर्धा झालेल्या आहेत त्याचा निकाल जाहीर करत आहोत. तत्पूर्वी दुपारी 2:30 वाजल्यापासून सातत्यानं सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्यांनी पार पाडलेली आहे त्या डॉक्टर वैशाली पवार, आमचे नितीन खांडेकर सर, शोभानी तिरमारे मॅडम, प्रफुल्ल तिरमारे सर, ऋतुजा चंदनशिवे सर यांचा उल्लेख राहून जाऊ नये. त्यांचं फार मोठं योगदान आहे या सगळ्यामध्ये. त्यामुळं थोडंसं गुस्ताखी करून त्यांचे आभार मानणं संयोजकांचं कर्तव्य आहे. धन्यवाद सर. यानंतर फायनल निकालाकडे आपण येणार आहोत. तत्पूर्वी इथे काही सत्कार आपण घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम दुपारपासून या रंगमंचावर लाईटची व्यवस्था अगदी चोखपणे पार पाडणारे मुकेश भोकरे यांचा आपण स्वागत सत्कार करणार आहोत. मुकेश भोकरे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर निसर्गंद सर यांनी त्यांचा ग्रंथ देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर भावे थिएटरचे सर्व योजना करणारे आयुब शेख आणि निखिल पेडणेकर यांचाही आपण ग्रंथ देऊन स्वागत आणि सत्कार करणार आहोत. सौम्य क्रांती फाउंडेशनचे जे पदाधिकारी असतील त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं ग्रंथ देऊन स्वागत आणि सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आयुब शेख आणि निखिल पेडणेकर यांच्या सहकार्याशिवाय या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही एकांकिका स्पर्धा पार पडणं अशक्य झालं असतं. भावे थिएटरचे आयुब शेख आणि निखिल पेडणेकर आणि त्यांचे सहकारी. यानंतर पोटात जर भूक असेल तर माणसाला काही सुचत नाही आणि आमची भूक भागवण्याचं काम ज्यांनी केलं, स्वादिष्ट जेवणाने ज्यांनी केलं ते वासू केटरर्सचे वासू यांनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. आपण त्यांचाही स्वागत आणि सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. सन्मानपत्र देऊन, प्रशस्ती पत्रक देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. यानंतर संबोधी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करायचा आहे. यानंतर अंतिम निकालाकडे आपण जाणार आहोत. परीक्षकांच्या संपूर्ण निकालानंतर आता निकाल आपल्या समोर जाहीर होत आहे. यामध्ये परीक्षकांनी उत्तेजनार्थ 2
बक्षिसं इथं काढलेली आहेत ती प्रथम आधी मी जाहीर करते. त्यांचा आपण प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करणार आहोत. उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक आहे एकांकिका गटार बहुजन रंगभूमी नागपूर संस्था. मी प्राध्यापक डॉक्टर निसर्गंद सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करायचा. उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक आहे गटार बहुजन रंगभूमी नागपूर. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक आहे त्या एकांकिकेचे नाव आहे नवरा आला वेशीपाशी. नवरा आला वेशीपाशी. माननीय दीपक मोठेकर सर यांना मी विनंती करते की आपण त्यांचं प्रशस्ती पत्रक देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर एकांकिका स्पर्धेचा जे तृतीय क्रमांकाला पात्र ठरलेली एकांकिका आहे यासाठी मी आमंत्रित करते ऍडव्होकेट स्वाती प्रमोद सूर्यवंशी मॅडम यांना. या पारितोषिकाचं स्वरूप आहे ऍडव्होकेट शहाबाज शफी नायकवडी यांच्याकडून मरहूम शफी नायकवडी नाट्यकर्मी यांच्या स्मरणार्थ चषक आणि आयुष्यमान प्रमोद सूर्यवंशी यांच्याकडून कैलासवासी प्रकाश एकनाथ सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम. आणि त्या स्पर्धेचे तृतीय क्रमांक साठी पात्र ठरलेली एकांकिका आहे वामन दादा. तृतीय क्रमांक वामन दादा. मी ऍडव्होकेट स्वाती प्रमोद सूर्यवंशी यांना विनंती करते की त्यांनी चषक आणि प्रशस्ती पत्रक देऊन या एकांकिका स्पर्धेच्या कलाकारांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक इथं जाहीर होत आहे. यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर रवींद्र श्रावस्ती आणि डॉक्टर दीपा श्रावस्ती मॅडम. या पारितोषिकाचं स्वरूप आहे स्मृतिशेष कल्लापण्णा श्रावस्ती यांच्या स्मरणार्थ चषक डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्याकडून आणि माननीय संतोष पाटील यांच्याकडून रोख रक्कम. आणि ह्या 2 नंबरच्या विजेत्या आहेत. एकांकिकेचं नाव आहे लेबल निर्मिती नाट्य संस्था सातारा. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर दीपा श्रावस्ती मॅडम, डॉक्टर रवींद्र श्रावस्ती मॅडम. लेबल या एकांकिकेच्या सर्व कलाकारांना, लेखकाला, दिग्दर्शकांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्याकडून स्मृतिशेष कल्लापण्णा श्रावस्ती यांच्या स्मरणार्थ चषक आणि माननीय संतोष पाटील यांच्याकडून रोख रक्कम. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. विजेत्यांचे अभिनंदन. मान्यवरांना धन्यवाद. यानंतर प्रथम क्रमांकाची एकांकिकेचे नाव जाहीर होत आहे. त्यासाठी मी समता संघर्ष प्रबोधन मंच सांगली, मूल निवासी
आहे स्टेजवर त्यांनी कृपया स्टेजवरच थांबा. समता संघर्ष प्रबोधन मंच सांगली, मूल निवासी सभ्यता संघ महाराष्ट्र राज्य आणि सम्यक क्रांती फाउंडेशन शिरोळ यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना रंगमंचावर आमंत्रित करते. या एकांकिका स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पार पडण्यासाठी जे अहोरात्र यासाठी झटत आहेत त्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, सहकलाकारांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. सूरज कांबळे सर, तिरमारे मॅडम, तिरमारे सर, प्लीज. कृपया सगळ्यांनी स्टेजवर यायचे. त्याच्याशिवाय पारितोषिकाचं एकांकिकेचं नाव जाहीर केलं जाणार नाही. वेळ न घालवता सूरज कांबळे सर, प्लीज. सूरज कांबळे सर, नाव जाहीर केलं जाणार नाही त्याच्याशिवाय. समता संघर्ष प्रबोधन मंच सांगली, मूल निवासी सभ्यता संघ महाराष्ट्र राज्य, सम्यक क्रांती फाउंडेशन शिरोळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चषक 2025 या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली एकांकिका आहे स्पर्शाची गोष्ट. नक्षत्र कला मंच मुंबई, लेखक मच्छिंद्रनाथ, दिग्दर्शक मच्छिंद्रनाथ आनंद. मी सर्व कलाकारांना, सहकलाकारांना रंगमंचावर आमंत्रित करते.